बातमी आदिवासी आंदोलकांच्या संदर्भातली आहे। मागणी मान्य झाली तरीही अद्याप मांजरीतलं आंदोलन कायम आहे। शासनादेश रद्द होईपर्यंत आपण आंदोलन करतच राहणार आहोत असं मांजरी इथल्या आदिवासी आंदोलकांनी ठामपणे म्हटलेलं आहे। आदिवासी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, मात्र हे ठाम का आहेत असा प्रश्न पडला असता आदिवासी आंदोलकांना विरोधकांची फूस आहे का असाही एक उपप्रश्न जन्माला येतोय। रोहित पवार, सुजात आंबेडकर यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनाला समर्थन दिलंय आणि आंदोलन सुरूच ठेवा असाही सल्ला दिलाय। या दोन्ही नेत्यांच्या पाठोपाठ मुंबईतूनच आदित्य ठाकरे सुद्धा पुण्यातल्या आंदोलनाला समर्थन देताना दिसले। आज 25च्या 25 आमदार मंत्रालयामध्ये बसले तुम्हा आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात। ही आहे तुमच्या सर्वांची ताकद, ही आहे तुमच्या एकजुटीची ताकद। ही सगळे आदिवासी आमदार मिळून मंत्री विखे यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मागणीसाठी गेले होते, त्यांना भेट घेतली आणि त्यांनी ते मंजूर केले। पण मित्रांनो, त्यांनी मंजूर केले हे शाब्दिक येणं म्हणजे चॉकलेट आहे। जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेट मध्ये ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरनं मागे हटायचं नाही। सगळ्या राजकीय पक्षांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री, जसं मी सांगितलं ना, ॲलिस इन वंडरलँड, काल परवाकडे कुठेतरी त्यांनी सांगितलं की जेवढं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि त्या समाजासाठी त्यांनी केलं तेवढं कोणी नाही केलं। जर तसं असतं तर अशी परिस्थिती असती का?